वासुदेव। ओ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा। करा भजन करा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पृश्य कथेला आरंभ करण्यापूर्वी योग योगीश्वर भक्त हा जाना शेगावी चारा न गजानन। उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा। रिद्धी सिद्धीचा नायक वरदायक भक्ताशी उठा उठा हो सकळीक वाचे स्मरा। गजमुख गजमुख त्या गजाननाला स्मरण करून शुकाचार्य राजा परीक्षितीचा संवाद या ठिकाणी आपल्याला शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला जी कथा सांगितली, गोकुळामध्ये आनंदी आनंद असताना तो कंस दुःखी होता। माझा शत्रू कसा मरेल ह्याकरता तो त्यांनी आतापर्यंत बरेचसे राक्षस पाठवले। काग बागरिठा माळीला ब्राळपणी अवघी दैत्य खानी बुडविली। सर्वांचा निपात झाला, कोणी आता शिल्लक राहिलं नाही। फक्त आता एक संधी माझ्याकडे आहे। आपल्या या मथुरेमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की त्या कंसाला सांगितलं की तू आतापर्यंत
त्याला मारण्याकरता गोकुळामध्ये राक्षसाला पाठवलं. पण ही तुझी युक्ती फसली कंसा. आता तू एक काम कर, तुझ्या मथुरेमध्ये धनुर्याग यज्ञ निर्माण कर आणि कृष्णाला आणि बलरामाला तुझ्या मथुरेमध्ये बोलवून घे, म्हणजे तुझा शत्रू मरेल. कंसाला युक्ती योग्य वाटली. आता कृष्णाला आणण्याकरता कोण जावं? जे जे आतापर्यंत गेले ते वापस आले नाही. आता कोणी जायला उरलं नाही. तेव्हा असणाऱ्या त्या कंसाला असणाऱ्या त्या अक्रूर काकाची आठवण झाली की एक अक्रूरच असा आहे की तो कृष्णाला आणू शकतो. म्हणून असणाऱ्या त्या कंसाने अक्रूर काकाला आपल्या राजवाड्यामध्ये बोलावलं आणि बोलावल्यानंतर अक्रूराला विनंती केली की तुम्ही एक काम करा, त्या कृष्णाला आणण्याकरता गोकुळामध्ये जा, त्याला इथं घेऊन या. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी कंसाने अक्रूराला बोलावलं. तुम्ही आता एक माझं काम करा. नारदांनी सांगितलं की श्रीकृष्ण देवकीचा 8वा पुत्र असून तो मला मारणार आहे. मी त्या कृष्णाला मारू इच्छितो. तुम्ही नंदाला धनुष्य यज्ञाचं आमंत्रण देऊन कृष्ण व बलरामांना आपल्यासोबत घेऊन या. आणि अशा अवस्थेमध्ये अक्रूराने ते मान्य केलं. तुमची आज्ञा शीर्षावंद्य मानून अक्रूर काका असणाऱ्या त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा रथ शृंगारला आणि ते गोकुळाला निघाले. जात असताना अक्रूर काका मनामध्ये सुंदर अशा प्रकारचं जीवनातला योग की अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा याची मला आता भेट होईल, म्हणून अक्रूराच्या मनामध्ये अत्यंत अशा प्रकारचा आनंद निर्माण झाला. रात्रभर असणाऱ्या त्या अक्रूराला घरी गेल्यानंतर झोप लागली नाही. उद्या मी गोकुळामध्ये जाईल, कृष्ण आणि बलरामाला घेऊन येईल. अक्रूर काकाच्या मनामध्ये श्रीकृष्णाचं चिंतन चालू होतं. हो, आज माझं भाग्य उदयाला आलं. मला कृष्णाचं दर्शन होणार. कृष्णा, मी अधम आहे, मी पापी आहे, पण तुला अपात्र असला तरी तुला शरण येत आहे. मला आपला समजून माझा जन्म सफर कर. अशा प्रकारे अक्रूर काका रथ घेऊन असणाऱ्या त्या गोकुळाच्या दिशेने निघाले आणि असणाऱ्या त्या नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये आले. कारण आता वेळ खूप कमी आहे, खूप झाली. आता काय करा, किती आवरावात आहे, हे काही आवरता येत नाही. म्हणून तो रथ त्या नंदबाबाच्या दारासमोर उभा राहिला. त्यावेळेस त्या गोकुळामध्ये लगेच चर्चा व्हायची. कोणतंही कार्य झालं, सोर द्या महाराज, सोर द्या मृदंगात. चर्चा झाली. रथ बघितला त्या गवळणींनी आणि त्या गवळणी विचारू लागल्या यशोदेला. गवळणी म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळणी म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा.
रथ शृंगारीला सांगे वो मजला. भारत आता मोकळा शृंगारीला मोकळा वाजा. सांगे वो मजला. अक्रूर उभासे बाई गे साजनी. अक्रूर उभासे बाई गे साजनी. ओ या नंदाच्या अंगणी मिळाला गवळणी. जास्त झाला आवाज उभरत आहे. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. त्या नंद बाबाच्या हा आवाज याचा फाटतो, त्याचा आवाज फाटून राहिला त्या उपरचा आवाज कमी करायचा. हा व्यवस्थित वाटतं. हा त्याचा आवाज वाढवा तिकडचा, ह्याला कमी करा. आणि असणाऱ्या त्या गवळणी यशोदा मातेला विचारू लागल्या. सुंदर अशा प्रकारचा हा रथ शोभलेला आहे. इथं रथ कोणाचा आहे? बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होणे. बोले नंदाची पटराने सद्गतीत होनी. यशो मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. मधुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. विवळ झाले मन वचन ऐकोनी. विवळ झाले मन वचन ऐकोनी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. 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 एकदम बंद केला का? एकदम बंद केला का? आवाज बंद केला का याचा? थोडासा चालू ठेवा बाजूला. त्या असणाऱ्या त्या नंद बाबाच्या अंगणामध्ये तो रथ बघितला. गवळणी विचारला, रथ कोणाचा आहे? यशोदेने सांगितलं की असणाऱ्या ताऊ कंसाने त्या मथुरेमध्ये धनुर्यज्ञ आयोजित केलेला आहे आणि कृष्णाला आणि बलरामाला घेण्याकरता हा रथ आलेला आहे. त्यावेळेस असणाऱ्या त्या गोपिका त्या अक्रूराला शिव्या देऊ लागल्या. अक्रूरा चंडाळा
तुझ कोणी धाडिला कावध करुआ आला वदसी सकळा अक्रूरा नाम तुझे तैशी नवे रे करणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या आकांत झाला त्या गोकुळामध्ये. त्या गोपिका त्या ठिकाणी दुःख झालं, अतिव अशा प्रकारचं दुःख झालं. आणि असणाऱ्या त्या यशोदाई सुद्धा नंदबाबाला म्हणू लागली, अहो काय ज्ञान आहे माझ्या कृष्णाला त्या यज्ञयागाचं, कशाला न्यावं लागते त्याला. परंतु असणाऱ्या त्या यशोदा मातेला नंदबाबांनी समजावलं, अगं हा परमात्मा आहे. भगवान कृष्णाने यशोदा मातेला सांगू लागला, आई मला जावंच लागेल, कारण माझा जो अवतार आहे हा जगाच्या कल्याणाकरता आहे. यशोदानंद बाबाला विनवू लागले, अहो तुम्ही काही म्हणा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, पण माझ्या बाळाला मी सोडू शकत नाही. बरं का, 2-3 वर्षापूर्वी मला एक वाईट स्वप्न असं पडलं होतं. तो सोडून गेला की मला कायमचं सोडून जाईल. म्हणून नंदबाबाने सांगितलं, मला आता हा रथ वापस पाठवता येत नाही, म्हणून तुम्ही एक काम करा, मी हा रथ घेऊन जाणार, कृष्णाला जावं लागेल. यशोदेला रात्रभर झोप आली नाही. रडू लागली यशोदा, कारण उद्या अखिल कोटी ब्रह्मांडांना एक परमात्मा माझ्याजवळ राहणार नाही. कृष्णाजवळ रडत होती, उठली, बाहेर गेली, अंगणामध्ये रडू लागली. कृष्णाने बघते तो आई जवळ नाही. गेली, कृष्णाने आईला रडताना बघितलं आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णाला बघितलं. कृष्ण यशोदेला समजवू लागला, आई तू का रडतेस? म्हणजे का रडू नये कृष्णा, तर तुझ्याकरता जन्मच्या जन्म तुझ्या प्राप्तीकरता घेतले, आणि तू आता जर गेला तर मी जिवंत राहणार नाही. आई असं काही करू नको. परंतु यशोदेला खूप खूप अशा प्रकारचं त्यांनी समजावलं. अधीर झालं अशी यशोदेचं मन. सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक केला, त्याला जीव घातलं. अक्रूर रथ घेऊन अंगणामध्ये आला आणि
असणारा तो रथ मथुरेच्या दिशेने निघाला. सर्व गोपिका त्या ठिकाणी आक्रोश करू लागल्या आणि तो रथ निघाला. कारण आता वर्णन मला धावतं करावं लागते, कारण आता पुढे महाराजांनी तरी सोनू महाराजांनी त्यांना कळालं की आता हे एवढ्या वेळात बसत नाही. त्यांनी त्यांचं कार्य सुरू केलं. मी माझ्या कथेचं काम करतो. एवढी कथा, हा कंसाचा वध झाला, लगेच आपल्याला रुक्मिणी स्वयंवराची तयारी करायची. का उद्या केलं तर चालेल नाही का? वेळ होईल महाराजात. हा बघा बा, ते आता आवरल्यात जाऊन नाही राहिल्या, तर मी करू काय? बरं आहेत आता महाराज आपल्याजवळ मृदंग वाजायला. तुमचा वेळ झाला की तुम्ही चालले जा. होऊ द्या आता. हा तुम्ही नेऊन घालता, क्या बात है. असू द्या. रथ पुढे चालू लागला. गोपी मागे मागे धावू लागल्या. त्यांनी कृष्णाला ओढण्याची इच्छा दर्शवली. पुन्हा रथ थांबवला. श्रीकृष्ण गोपींना म्हणाला, दुष्टाचा संहार आणि दैत्याचा नाश हे माझ्या अवताराचं एक कार्य आहे. माझ्या अवतारामध्ये मुख्य प्रयोजन गोकुळामध्ये प्रेमलीला करणं आहे. एक स्वरूप तुमच्याजवळ राहील आणि दुसरं स्वरूप मथुरेमध्ये असेल. पूर्वी गोकुळात यशोदेच्या घरी फक्त एक कृष्ण होता. आता प्रत्येक गोपीच्या घरामध्ये एक एक कृष्ण झाला. कृष्णाने सर्व गोपिकाच्या हृदयामध्ये प्रवेश केला. श्रीकृष्णाला घेऊन रथ निघून गेला. पण गोपी चित्रासारख्या तटस्थ त्या ठिकाणी उभ्या होत्या. गोकुळाचा त्याग केला तरी प्रत्येक गोपीच्या हृदयामध्ये तो परमात्मा, त्या हृदयामध्ये, गोपीच्या हृदयामध्ये वास करू लागला. भगवंतानी एक असं वचन दिलं, कारण वियोगा वाचून जीवनामध्ये तन्मयता येऊ शकत नाही. ध्यानाशिवाय एकाग्रता येत नाही, साक्षात्कार होत नाही. म्हणून व्रजवासियांना आपल्या विरहाच्या साह्याने तन्मय बनविण्यासाठी भगवान मथुरेला गेले. योगाने, विरहाने प्रेम पुष्ट होत असते. यासाठी श्रीकृष्णाने गोपींना वियोगरूपी विशिष्ट योगाचं दान दिलं. बघा त्या गोपीची काय दशा झाली होती. रथ चालला. चालता चालता यमुनेच्या किनारी आला. अक्रूर स्नानासाठी पाण्यात उतरला. त्याला कृष्ण आणि बलरामाचं दर्शन झालं. बरं का? अशा अवस्थेमध्ये रथ मथुरेमध्ये पोचला. सायंकाळची वेळ झाली. दोघे भाऊ मथुरा पाहण्याकरता निघाले. स्त्रियांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या कृष्णाचा जय जयकार केला. शुकाचार्य अशा शैलीने वर्णन करत असताना जणू काही तो परमात्मा प्रत्यक्ष पाहत आहेत. चरित्रातील ज्या प्रसंगाचं वर्णन चालू असते त्याच प्रत्यक्ष कल्पना करून जर आपण वर्णन केलं तर श्रोत्याला आनंद होत असते. म्हणून तिने विचार केला
की आपलं मूल तर आपल्या जवळ राहील, पण कृष्णाचं दर्शन आता पुन्हा होणे नाही. त्या दर्शनामध्ये लीन झाल्या. मथुरेतल्या त्या स्त्रिया दर्शन करत असताना बोलत होत्या आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गोकुळामध्ये त्या कंसाने कृष्णाला आणि बलरामाला मारण्याकरता जे मल्ल त्या ठिकाणी बोलावले होते, कारण त्यांना माहित होतं कृष्ण हा सामान्य नाही. आतापर्यंत मी जेवढे मोठे योद्धे त्याच्याकडे पाठवले, राक्षस पाठवले, परंतु अद्यापर्यंत एकही वापस आला नाही. म्हणून दुसरे दिवशी राजसभेला आरंभ झाला, कारण कंसाचा मृत्यू जवळ येत होता. ज्याचा त्याने आपला चाणूर मुष्टिक मल्लांना कृष्णा आणि बलरामाला ठार मारण्याकरता त्या ठिकाणी बोलावलं, त्यांना आज्ञा दिली आणि तऱ्हेने त्याच्याशी कुस्ती लढून काहीही करा, परंतु त्याला मारून टाका. कृष्ण बलरामांना इतर गोप बालकांना घेऊन सभेमध्ये आला असणाऱ्या त्या कंसाने त्या कृष्णाला मारण्याकरता कोलय पिंड नावाच्या हत्तीच्या त्याला त्या ठिकाणी आणलं होतं मारण्याकरता. त्या हत्तीच्या उदाराने कृष्णाचा राजसभेमध्ये प्रवेश झाला. त्या रंगभूमीवर श्रीकृष्ण आले तेव्हा मल्लांना वज्रासारखे दिसू लागले, सामान्य पुरुषांना रत्नासारखा तो दिसू लागला आणि स्त्रियांना तो मूर्तिमंत कामदेवासारखा वाटू लागला. मल्लानाम शनी नृणा नरवरा श्रीना स्मरो मूर्तिमान गोपांना सजनो सता स्थिता भुजा शास्ता स्वपितृ शिशु. अशा प्रकारे तो सर्वांना त्या ठिकाणी परमात्म्याने ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलं. श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन सर्व लोकांनी आपापल्या भावानुसार रौद्र, अद्भुत, शृंगार आणि हास्य वीर अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व रसाचा अनुभव घेतला. आणि असताना त्या कंसाने चाणूर आणि मुष्टिकांना मदिरापान केलं, धुंद झाले ते. आणि राजाला प्रसन्न करणं हे आमचं कर्तव्य आहे. दारूने उन्मत्त झालेले ते चाणूर म्हणू लागले, कुठे आहे तो कृष्ण, बोलावा त्याला. त्या राजसभेमध्ये ते मल्ल कंसाला सांगितल्याप्रमाणे त्या धनुष्य यागामध्ये आले आणि बलराम कृष्ण त्या ठिकाणी आले. आणि असणाऱ्या त्या ठिकाणी कृष्ण आणि बलराम आणि चाणूर आणि मुष्टिक त्या ठिकाणी दोघांचंही त्या ठिकाणी असं युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर महाराज मदोन्मत्त झालेला तो कोले नावाचा हत्ती चिरकारला. कृष्णाने त्याला हातामध्ये धरलं, त्याची सोड हातामध्ये धरली, गरगर 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 असा फिरवला आणि धाड दिशी पृथ्वीवर आदळला. हत्ती एवढा मोठा त्या ठिकाणी मारला गेला. नंतर मुष्टिक आणि चाणूर दोघेही उठले कृष्ण आणि बलरामावर, परंतु एका गधेमध्ये असणाऱ्या त्या कृष्णाने, नारळ आहे का एखादं,
नशील तर ठीक आहे, असू द्या. त्या मल्लाने कृष्णाला धरलं. पण कृष्णाला काही विचार करत असताना एका गधेने असणाऱ्या त्या मुष्टिकाचा एक प्रहार करून जागच्या जागी त्या मल्लाचा गतप्राण झाला. कृष्णाने काही विचार केला नाही. कंस त्या सिंहासनावर बसत असताना केस धरून त्याला खाली ओढलं आणि ओढल्यानंतर असणाऱ्या त्या कृष्णाने एक मुष्टीप्रहार केला आणि एका मुष्टीप्रहारामध्ये त्या ठिकाणी कंसाचा वध केला. अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी सर्वत्र त्या मथुरेतले लोक हळहळ करू लागले आणि कंस वध झाला. आणि असं हे दृश्य पाहिल्यानंतर सर्व लोक त्या ठिकाणी घाबरले. कारण कंस हे अभिमानाचं रूप आहे. बरं, हा कंस अहंकार आहे. त्या राण्याची नावेही त्या ठिकाणी सूचक आहेत. कंस हा अभिमान आहे. परमात्मा हा भक्ताचा अभिमान सहन करत नाही. म्हणून अशा प्रकारे, कारण मला माहिती आहे, कारण वेळ झाल्यानंतर तुम्हाला जी कथा जशी सांगायची ती तशी होत नाही. घे घास घे भुक्की बरं का. त्यामुळे कारण मला माहिती आहे माझी कथा सांगण्याची जी पद्धत आहे, बरं का, यथामथी अवकाशामध्ये मला एक कंसवधाची कथा, कारण भागवतामध्ये ज्या कथा आहेत त्याची जबाबदारीने पार पाडावी लागते. त्या कथा सांगाव्याच लागतात. म्हणून असणाऱ्या त्या अखिलकोटी ब्रह्मनायक परमात्म्याने बऱ्याचशा या ठिकाणी लीला केल्या. गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महासर्पनाथोनी आणला, कालिया महासर्पनाथोनी आणला, कालिया महासर्पनाथोनी आणीला, कालिया महासर्पनाथोनी आणीला, जळता वन वाहो जळता वन वाहो मुखेची प्राशिला, जळता वन वाहो मुखेची प्राशिला, जळत वन वाहो मुखेची प्रासीला, जळत वन वाहो मुखेची प्रासीला, सुर चिरून सांडिला हो, सुर चिरोनी सांडिला हो, गिळता सुर चिरून सांडिला हो, ऐशा गवळणी त्या बोलती परत ऐशा गवळणी त्या बोलती परत ऐशा गवळणी त्या बोलती परत ऐशा गवळणी त्या बोलती परत. काही लागते काय वेळ चरित्र सांगायला. निवडूकबाराला माहिती होतं हे गडबड होणारच आहे. म्हणून त्यावेळेस त्यांनी अशा गवळणी रचना केली. गवळणीची गिरी गोवर्धन येणे उचलीला, उचलला, झाला काम, झाली गोवर्धनाची पूजा. काही वेळ लागत नाही, कारण त्यांना माहिती होतं वेळ मिळणार नाही.
कालिया महासर्प नाथोनी आणिला बरं का? त्या कालिया महासर्प किती मोठे आहे हो, चरित्र किती मोठं आहे बघा तुम्ही. भगवान कृष्णाचं चरित्र मोठं आणि वेळ छोटी. कृष्ण चरित्राकरता काही वेळ मिळत नाही, म्हणून त्याला श्रीकृष्ण चरित्र वर्णन करायचं आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी जन्म करायचा. मस्त रेल चलपैकी एक एक त्या परमात्म्याचं चरित्र श्रवण करायचं, आनंद येईल. कारण त्या यमुनेचं जे पाणी विषारी झालं होतं, तो कालियाचा वध कशा प्रकारे केला ती कथा. जळत वनवाहो मुखीची प्राशिला, गिळिता अगासुर चिरुणी सांडिला. अशा प्रकारे त्या परमात्म्याचं जे चरित्र आहे पवित्र आहे. म्हणून आता एक चरित्र उद्या सकाळी करता रुक्मिणी स्वयंवर नाही पहा तुम्ही. वेळ झालेली आहे, यायचं चित नाही लागत बरं कथेत ना. 5:17 झाले, नाही मिळेल आता. असं का चालू आहे ना, मग काय हरकत नाही. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. शुकाचार्य राजा परीक्षितीला पुढील प्रसंग. राजा परीक्षितीने रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग श्रवण करण्याची माझी इच्छा आहे, अशी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग मी विस्ताराने ऐकू इच्छितो. तेव्हा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगू लागले, राजा, विदर्भ देशाचा राजा भीष्मकाला 5 पुत्र आणि 1 कन्या होती. वडील मुलाचं नाव रुक्मी होतं आणि मुलीचं नाव रुक्मिणी होतं. आणि रुक्मिणीच्या आईचं नाव रुक्मिणीच्या आईचं नाव काय होय? रुक्मिणीच्या आईचं नाव शुद्ध मती. कारण जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये माणसाची मती शुद्ध होते,
तेथेच महालक्ष्मीचं आगमन होत असते. काय महाराज, जिथं मती शुद्ध होते, कारण रुक्मिणीच्या आईचं नाव आहे शुद्धमती. इथं माहीत पडलं मले, आजीनं सांगितलं. भागवतामध्ये कुठे उल्लेख झालेला नाही आहे, पण डोंगरे महाराजांनी त्याचं रहस्य जाणलेलं आहे. कान देऊन ऐकते बुडी. झालं आता कल्याण झालं, काय करतात नाही, कथा ऐकल्याशिवाय काय. सोनू महाराज बाकी मानाला गेला जातं मला आहे, बाकी त्यांना माहिती आहे. आवडत नाही आता हे आपलं काम आपल्याला करावं लागते. याला म्हणतात सतर्कता. कारण काही काही हातात घ्यावं लागतात नियम, इलाज नाही त्याला काही. बरं ते चरित्र असं गोळ आहे कृष्णाचं, लय लांबलं. हा, आणि त्याच्याच घरी जेवण होतं, म्हणत बा जा आता पाय लंबे करा. वाढले बी असं त्यांनी माहित आहे, आता बुवानं पाय लंबे नाही केले की नक्की झपते बुवा. उद्या बोलत 1:30 वाजू द्या, बरं का. त्यांच्याजवळ आहे तेवढी कला, बरं झालं बाबा, असू द्या. जिथं मती शुद्ध होते, कारण त्याच ठिकाणी महालक्ष्मीचं आगमन होत असते. रुक्मिणी लक्ष्मीचा अवतार होती. भीष्मक राजाची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा, बरं का. पण रखमी, जो त्या रुक्मिणीचा भाऊ होता रखमी, तो म्हणत होता माझ्या बहिणीचं लग्न कृष्णाशी नव्हे शिशुपालाशी झालं पाहिजे. कोणासोबत झालं पाहिजे? शिशुपाल. कोणाला म्हणतात? शिशुपाल कोणाला म्हणतात? जो आपल्या इंद्रियाचं पालन पोषण करतो त्याला शिशुपाल म्हणतात. जो इंद्रजीत आहे, जो आपल्या इंद्रियाचं ऐकतो, बरं का. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. रुक्मिणी काय म्हणत होती? शिशुपाल नवरा मी नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी. मी त्याला वरणार नाही. पण रखमी म्हणत होता मी शिशुपालाशी लावू इच्छित होतो. रुक्मिणीला हे कळलं तेव्हा तिला फार खेद झाला. रुक्मिणीने शिशुपाला लग्नासाठी वरात घेऊन येण्याचं निमंत्रण दिलं, आणि असणारा हा कामी शिशुपाल येऊन सुद्धा पोचला. आणि अशा अवस्थेमध्ये रुक्मिणीला असं वाटलं की आता आपलं लग्न शिशुपालासोबत लागलं नाही पाहिजे. म्हणून त्याकरता असणाऱ्या त्या रुक्मिणीने सुंदर अशा प्रकारचं पत्र लिहिलं, बरं का. इतका महत्वाचा विषय आहे हा. भागवतामध्ये महाराज हे एक स्पेशल विषय आहेत रुक्मिणी स्वयंवराचे, बरं का. त्या रुक्मिणीने जे श्लोक लिहिले आहेत, 21 श्लोकाचं तिने पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये तिने लिहिलेलं आहे मी निष्काम आहे आणि माझ्या मनामध्ये कोणतीही वासना नाही आहे. मी सामान्य मुलगी आहे कसं म्हणू शकेल. कृष्ण आणि रुक्मिणी दोघेही निष्काम आहेत, निर्विकार आहेत. अर्थात हा प्रसंग सामान्य लौकिक लग्नाचा नसून आध्यात्मिक मिलनाचा आहे. जीव शिवाचं हे ऐक्य आहे. मला एक सांगा, ज्या परीक्षिती राजाला शाप झाला, राजा मृत्यूच्या वाटेवर आहे, ज्या व्यक्तीचा मृत्यू
समीप आलेला आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही लग्नाला जर नेलं तर त्याचं लग्नामध्ये मन लागेल का हो? हे जीव शिवाचं ऐक्य साधणारी ही कथा आहे महाराज, बरं का. आणि अशा अवस्थेमध्ये हा आध्यात्मिक मिलनाचा अलौकिक सिद्धांत समजून देण्याकरता हा शब्दाचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अशा अवस्थेमध्ये रुक्मिणीने ते श्लोक लिहिले आणि तिला असं वाटलं की माझं हे पत्र त्या परमात्म्यापर्यंत आता कोण पोचवेल. त्यावेळेस असणारा तो सुदेव ब्राह्मण असणाऱ्या त्या ठिकाणी तिला रुक्मिणीने त्याला बोलावलं की महाराज तुम्ही एक काम करा, माझं हे पत्र एवढं अखिल कोटी ब्रह्मांडनायक परमात्म्याकडे पोचवा. आणि त्यावेळेस ती रुक्मिणीचं पत्र घेऊन सुदेव ब्राह्मण द्वारकेला आले आणि असणाऱ्या त्या परमात्म्याने त्या ब्राह्मणाची पूजा करून द्वारकानाथाने त्याला कुशल मंगल विचारलं. सुदेव म्हणाला, भगवान आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालेलो हो. अहो माझं भाग्य, मी आपली काय सेवा करू. आणि तेव्हा असणाऱ्या त्या सुदेव ब्राह्मणाने ते पत्र काढलं आणि त्या अखिल कोटी ब्रह्मांडनायक परमात्म्याच्या हाती दिलं. हे रुक्मिणीचं पत्र आहे. आणि म्हटले, प्रभो अहो रुक्मिणी एक सुपात्र अशा प्रकारचं पात्र आहे. ती सुंदर तर आहेच, पण सद्गुणी आहे, सुशील आहे. जर आपला विवाह तिच्याशी झाला तर आपलं जीवन सुख समाधानाने जाईल. आणि असणाऱ्या त्या रुक्मिणीचं पत्र परमात्म्याने बघितलं, वाचलं. अक्षर व भाषा यावरून माणसाची परीक्षा होत असते. बरं, पत्र फार मोठं होतं, परंतु ते रुक्मिणीचं पत्र वाचलं, भावार्थ पूर्ण जाणून रुक्मिणीने छोट्याशा केवळ 7 श्लोकामध्ये ते पत्र कृष्णाच्या हातामध्ये दिलं. कृष्णाने ते वाचलं आणि असणाऱ्या त्या सुदेव ब्राह्मणाला सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा निरोप मला भेटला. तुम्ही आता माझा निरोप रुक्मिणीला सांगा, मी विवाह करण्याकरता तुझ्यासोबत तयार आहे. आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला हे कथानक सांगत असताना त्या रुक्मिणीने त्या पत्रामध्ये बरंचसं काही लिहिलं होतं की मी अनेक नियमादी व्रतादी केलेले आहेत, मी नेहमी गरिबांना वस्त्र अन्नदान दिले, आणि बघा मी माझी जी पुण्य संपत्ती आहे ते सोबत आणीन, आपण माझा स्वीकार करावा. पतिव्रता पुण्यशील स्त्रीचा पती कधीही दुःखी होत नसतो. बरं का, पतीला जर दुःख होत असेल, काही दुःख होईल झालं असेल, त्याला कारण काय आहे? पत्नीचं काहीतरी पाप आहे. कारण भागवत शास्त्र असं सांगते बरं, पतिव्रता पुण्यशाली स्त्रीचा पती कधीही दुःखी होत नाही, कधी अल्पायुष्य होत नाही. म्हणून स्त्रियावर फार मोठी जबाबदारी आहे. तो सुखी राहत असतो. आपल्या संपत्तीची चर्चा केल्यानंतर रुक्मिणीने
आपल्या स्वतःला प्राप्त करून घेण्याचा उपायही सुद्धा पत्रामध्ये सुचविला. मी तुम्हाला प्राप्त कशी होईल त्याकरता त्या परमात्म्याला त्या पत्रामध्ये रुक्मिणीने लिहिलं, मी दररोज असताना त्या पार्वतीची पूजा करण्याकरता गावाच्या बाहेरील मंदिरामध्ये पूजा करण्याकरता जात असते. तेथून तुम्ही रथ तिथे घेऊन यावा आणि माझं अपहरण करावं. मला खात्री आहे की तुम्ही माझा स्वीकार कराल. बरं का. आणि अशा प्रकारे आपल्याला प्राप्त करून घेण्यास मी हजारो जन्म घेत राहील, पण आपल्यासारखा निष्काम पती मला मिळणार नाही. मला 100 जन्म घ्यावे लागले तरी चालेल, पण मी कृष्णाशिवाय कोणाला वरणार नाही. मी तुम्हालाच बरेल. जर आपण माझा स्वीकार करणार नसाल तर मी शरीराचा त्याग करेन, परंतु त्या शिशुपालासोबत लग्न लावणार नाही. मी तुम्हाला वरेल. आपणाशिवाय अन्य कोणताही पुरुष माझा पती होऊ शकत नाही. रुक्मिणीचं ते पत्र वाचून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. ते म्हणाले, असंही ऐकले आहे की तिने माझ्यासाठी अन्नाचा आणि निद्रेचा सुद्धा त्याग केला. असंही सुद्धा रुक्मिणीचा हा त्याग कृष्णाने ऐकलेला आहे. म्हणून अवश्य मी तुझ्याशी विवाह करेन. मन आणि क्रिया तसंच मन आणि वचन एक करा. हीच व्यक्ती देवाला आवडते. मन आणि क्रिया त्या वेगळ्या वेगळ्या जर राहिल्या तर ते देवाला आवडत नाही. परमात्मा प्राप्ती करता फक्त एक सुलभ अशा प्रकारचं साधन, काही भक्ती करावी लागत नाही, काही पूजा करावी लागत नाही. आपल्या मनाला एक अशी समज द्यावी लागते. परमात्मा प्राप्ती करता सुलभ आणि सोपा उपाय. बरं का. निर्मल मन जन सोमोही पावा, मोह छल कपटन छिद्र भावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. निर्मल जन मन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कारण रुक्मिणीच्या मनामधील सर्व मोह कपट छल सर्व निघून गेले आणि रुक्मिणी ही श्रीकृष्णाची आद्य शक्ती आहे. श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणाशी लग्न करू ती शकत नाही. भगवंतानी आपला जो सारथी आहे दारुकाला आपला रथ सज्ज करण्याकरता त्याला सांगितलं. वंदन करून गणपतीचं स्मरण केलं आणि श्रीकृष्ण रथारूढ झाले. त्याचा तानपुरा चालू ठेव. बरं का. अशा प्रकारे असणारा तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा त्या दारुकाला रथ घेऊन बरं का निघालेला आहे. इकडे शिशुपालही सुद्धा जरासंधाती राजासोबत येऊन पोचला.
त्याला श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता कळाली, तो काहीसा भ्याला. पण जरासंध म्हणाला, अरे तो चोर माझ्या भावी पत्नीची चोरी तर करणार नाही ना. पण जरासंध त्याला धीरू देऊ लागला, अरे आम्ही कशा करता आलो, एवढं मोठं सैन्य आपण सोबत आणलेलं आहे, एवढं मोठं सैन्य सोबत असताना तो असं काही करणार नाही. अशा अवस्थेमध्ये अनेक अशा प्रकारचे राजराजे त्या ठिकाणी त्या कृष्णाचं, त्या रुक्मिणीचं सौंदर्य बघण्याकरता त्या ठिकाणी आले होते. असणारी ती पार्वती सुंदर अशा प्रकारचं तिचं स्वरूप, तिचं सौंदर्य निरखण्याची इच्छा अपुरी राहिली. रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा तर पार्वतीची करीत होती मूर्तीची. त्या मूर्तीमध्ये असणाऱ्या त्या रुक्मिणीला कृष्णाचं दर्शन झालं. द्वारखानात दिसत होता, कारण तिचा भाव भक्ती अनन्य होती महाराज. रुक्मिणीला त्या कृष्णाशिवाय काही दिसत नव्हतं. आणि माझा विवाह कृष्णाशी होईल असं करा. आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या पार्वतीने सुद्धा त्या रुक्मिणीला आशीर्वाद दिला. रुक्मिणी पूजा करून मंदिरात हळूहळू खाली येऊ लागली. तेव्हा अनेक कामांत राजे तिच्या सौंदर्याची त्या ठिकाणी प्रशंसा करू लागले. मातेला वंदन केलं पाहिजे. रुक्मिणीला वाटत असे की ती जीव मात्र आहे, हे सर्व राजे आपापल्या बालकाप्रमाणे आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या अखिल कोटी ब्रह्मांड परमात्म्याने रथ पुढे हाकण्याकरता त्या दारुकाला विनंती केली. दुरून असणाऱ्या त्या कृष्णाचा रथ रुक्मिणीने बघितला. रुक्मिणी प्रसन्न झाली आणि असणाऱ्या त्या ठिकाणी रथ कृष्णाने सांगितल्याप्रमाणे दारुकाने लावला. असणारी ती रुक्मिणी पार्वतीची पूजा करत असताना कृष्णाने मागे वळून बघते, रुक्मिणीने मागे वळून बघते तो कृष्ण आहे. कृष्णाला पाहिल्याबरोबर असणारी रुक्मिणी बाहेर आली. कृष्णाने हात धरला, रुक्मिणीला रथावर घेतलं आणि त्या दारुकाला सांगितलं, तू आता बाजूला हो. असणाऱ्या त्या रथाचे जे लगाम होते ते लगाम कृष्णाने कोणाच्या हातात दिले? त्याच्या हातात नाही घेतले, नाही. ते रथ जे घोड्याचे रथाचे लगाम जे होते ते कृष्णाने रुक्मिणीच्या हातात दिले. कृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं नाही, रुक्मिणीनं कृष्णाचं हरण केलं. ही अशी कथा आहे. म्हणून तो रथ पुढे हाणण्याची विनंती केली. सर्व राजांनी ते बघितलं की त्यांनी बरोबर बघितलं की कृष्णाच्या रथामध्ये रुक्मिणी गेलेली आहे. दरदर 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 अशा प्रकारचा तो रथ पुढे जाऊ लागला. आणि रथ गेला असताना त्यांना ते कळालं, कारण मायेचं एक मायाजाळ त्या रुक्मिणीने त्या सर्वांच्या डोळ्यावर घातल्यामुळे त्यांना काही दिसलं नाही. कृष्ण कुठून आला, कुठे गेला पाहतोय तो रुक्मिणी नाही. त्या रुक्मिणीला कळालं. रुक्मिणीला कळाल्याबरोबर रुक्मिणी जरासंध शिशुपालासह मागे लागले कृष्णाच्या. आणि मागे लागले असताना असणाऱ्या त्या रुक्मिणी कृष्णाला पकडलं.
कृष्णाने सुद्धा त्या रुक्मिणीला पकडलं आणि पकडल्यानंतर असणारी ती रुक्मिणी म्हणू लागली, रुक्मिणा म्हणू लागली, हो माझा तो भाऊ आहे, त्याला मारू नका. अशा प्रकारे असणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णाने त्या रुक्मिणीला सोडून दिलं आणि पुढे असणारे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी निघून गेले आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या त्या जीव आणि शिवाचं जे ऐक्य झालं, ही यथामथी यथावकाशामध्ये या कथेचं मी वर्णन तुमच्यासमोर केलं. म्हणून शुकाचार्यांनी राजा परीक्षितेला ही जी कथा सांगितली त्या कथेचं वर्णन मी या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढील जो उत्साह आहे तुमचा, तो तुमच्या परीने कसा करायचा आहे तुम्ही त्याची आता या ठिकाणी सुरुवात करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, जायचं का तुम्हाला? हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं शुभ स्वागतं सुस्वागतं कृष्ण. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं सुस्वागतं, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम कृष्ण. स्वागतं सुस्वागतं, सुस्वागतं कृष्ण. पुढे घ्या. स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. लाईट नाही लावले का? स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. ओ स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण.
कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं स्वागतं कृष्ण शुभ स्वागतं शुभ स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण ओ स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण महाराज स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण माझ्याकडे स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्ण स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण ओ स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण ओ स्वागतं कृष्ण हिरणागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण पहिलं म्हणा तुम्ही स्वर दे तू त्याच्यात काळी दोनचा काढला का त्याच्यात पाहिजा पाहिजे त्या पोलाडे खाली घ्या व्हिडिओ काढून नाही राहिला ना मग असे करा ना पूर्व पश्चिम व्हिडिओ साठी ना अशी केली असे करा पूर्व पश्चिम हा तिकडे आहे दक्षिण होऊन आलं नाही व्हिडिओ साठी केली नाही हे असे पोरं करा असे करा हा
हा हा हा हा बरोबर आहे हा व्हिडिओ काढून राहिले म्हणून आता बंद केला ना. हो थांबा स्वर घ्या याचा स्वर. सर्वांना अक्षता मिळाल्या. हो सर्वत्र पाहुणे मंडळींनी मंडपामध्ये येण्याचे करावे. म्हणता का म्हणू म्हणता का स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं क्षितिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं मुरेश्वरं क्षितिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं विघ्ने हरो ओझरो ग्रामोरान जन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम राधा दामोदर चिंतन सावधान गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम राधा दामोदर चिंतन सावधान. पुढचं राना भीमक रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुण वरानुपवरा कवनासी म्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मिणी पुत्र वडील त्यासी पुसने कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. कस्तुरी तिलकम ललाट पटले वृक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितम्
कंठेच मुक्तावली सर्वांगे स्त्री परिवेष्टितो विजयते कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेओनिया वाघरा गृहोपते मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करता दोघे करा उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम वधूवर शुभम भवतु सावधान सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिंतन सावधान उमा महेश्वर लक्ष्मीनारायण चिंतन सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन सावधान राधा दामोदर चिंतन सावधान गजानन महाराज चिंतन सावता महाराज चिंतन वराडी सावध चित्त सावधान